नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि या सगळ्यावरती बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीताई चाकणकर आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय आता जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे समस्त महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपली निवडणूक लढवत आहे त्या ठिकाणी तिकडच्या आमदारांनी उमेदवारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा जाहीरनामा प्रसिद्ध केला। मात्र यामध्ये एक पाहायला मिळत आहे की लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यात आलेली आहे, 2100 रुपये करण्यात आलेली आहे। काय सांगाल या संदर्भामध्ये? महिलांच्या माध्यमातून जे मताधिक्य आहे ते आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे का? महायुती सरकारमध्ये आदरणीय दादांनी अर्थमंत्री म्हणून 10व्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जी लाडकी बहीण योजना मांडली। खरं तर ही योजना मांडत असताना सभागृहामध्ये विरोधकांना अतिशय पोटात दुखत होतं, कारण की त्यांना वाटत होतं ह्या योजना फक्त कागदोपत्री राहतील, प्रत्यक्षात येणार नाहीत। पण तातडीने त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये 4,60,00,000 ह्या महिला मतदार आहेत, त्यापैकी 2,40,00,000 महिला पर्यंत ही योजना यशस्वीरित्या पोहोचली। राजकारणाच्या इतिहासामधली ही पहिली योजना आहे जी सरकारच्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा झाली आणि त्याच्यामुळे ही यशस्वी झालेली 5 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये पोहोचलेली योजना आहे। मुळातच ही योजना 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातल्या महिलांसाठी आहे। यामध्ये साफसफाई करणाऱ्या महिला असतील, धुणं भांडी करून जीवन चालवणाऱ्या महिला असतील, कचरा गोळा करणाऱ्या, काचा गोळा करणाऱ्या महिला असतील, मंदिराच्या बाहेर फुलं विकणाऱ्या महिला असतील, आर्थिक दुर्बल घटकातल्या वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरच्या महिला भगिनी आहेत, ज्यांच्या घरामध्ये सकाळची चूल पेटल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत आहे, त्यांच्यासाठी ही योजना आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं महिलांना आर्थिक सक्षम केलंय आणि आर्थिक सक्षम करत असताना त्या महिलांचं जर पाहिलं तर 2,40,00,000 महिलांनी स्वतःच्या नावाचं अकाउंट बँकेत चालू केलंय, त्याच्यामुळे त्या पद्धतीने साक्षर झालेल्या आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं ही योजना महिलांना आर्थिक पाठबळ देणारी निश्चितपणाने आहे आणि ह्या सगळ्या महिला भगिनी ह्या महायुती सरकारच्या बरोबर तर राहतीलच, पण त्यांनी आपल्यासाठी पाठबळ दिलं। ज्या प्रकारे महाराष्ट्रावरती साधारण 6 लाख कोटींहून अधिक कर्ज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 2100 रुपये महिलांना देतात, त्यामुळे कुठेतरी विरोधक सुद्धा टीका करत आहेत की महिलांना मोफत। सुरुवातीला आपण 5 हप्ते जेव्हा महिलांच्या खात्यामध्ये जमा केले त्यावेळेस लक्षात आलं आणि अर्थमंत्री म्हणून आदरणीय दादांनी याचं नियोजन अतिशय व्यवस्थित केलेलं आहे। 1,500 रुपये खात्यामध्ये देत असताना जी महिलांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करायची त्याची तरतूद व्यवस्थितरित्या केलेली आहे, त्याच्यामुळे याचा अतिरिक्त बोजा इतर खात्यांवरती पडणार नाही आणि महिलांसाठीची ही तरतूद अतिशय चांगल्या पद्धतीची केलेली आहे। त्याच्यामुळे पहिले 5 हप्ते 1,500 प्रमाणे यशस्वी झाल्यानंतर 2100 रुपये देताना देखील महायुती सरकार म्हणून आम्हाला आनंद वाटेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई।